बांधवांसाठी अतिशय आनंदाचे अपडेट असणार आहे। शेतकरी कर्जमाफी 30 जून पूर्वीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेले आहे। परंतु जे नियम आहे ते लगेच जाणून घ्या, जेणेकरून जे शेतकरी पात्र असणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे की तुम्ही पात्र आहे का नाही। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी नेमकी कधी होणार याची तारीख आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितली आहे। येत्या 30 जून पूर्वी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केली आहे। त्यामुळे पुढच्या हंगामासाठी या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा असेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे। तसेच राष्ट्रीयकृत बँकेंनी त्यांची कृषी संदर्भातील 80% कर्ज वितरणाचे टार्गेट पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहे। जे शेतकरी बांधवांचे 2 लाखापर्यंत कर्ज आहे पूर्णपणे कर्ज माफ होणार आहे आणि त्यावर म्हणजे 2 लाखावर जर तुम्हाला कर्ज असेल म्हणजे 2,10,000, 20,000, 30,000 चे वरील अमाऊंट आहे ते तुम्हाला भरावं लागणार आहे असे माननीय कृषी मंत्री जे दत्तात्रेयजी भरणे आहे त्यांनी सुद्धा सांगितले आहे। राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना जाहीर केली आहे, पण ती नेमकी कधी होणार याची नेमकी माहिती मात्र समोर आली नव्हती। त्यावरून शेतकरी आणि बँकेमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती। तसेच विरोधकांनीही सरकारवर टीका सुरू केली होती। त्यानंतर ही कर्जमाफी 30 जूनच्या आधी करण्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे। तर मुख्यमंत्री नेमके काय म्हणाले तुम्ही पाहू शकता। राज्याच्या खरीप हंगामाची पूर्व तयारीची बैठक घेतली आहे। त्याआधी बँकेसोबत कर्ज वाटपासंदर्भात बैठक झाली आहे। त्यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळेल त्याची तजवीज करण्यात आली आहे। तर जिल्हा सहकारी आणि ग्रामीण बँक मिळून जे 60% जास्त कर्ज दिलं जातं तर 26% कर्ज हे इतर राष्ट्रीयकृत बँकेकडून देण्यात येते। परंतु राष्ट्रीयकृत बँकेकडून त्यांचे 80% कर्ज वितरणाचे टार्गेट पूर्ण होत नाही, ते त्यांना पूर्ण केलं पाहिजे आहे। कर्जाचं वाटप करताना शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरची मागणी करू नये, तसेच कसलीही अडचण करू नये अशी निर्देशनात येण्यात आली आहे व सगळ्या बँकेसोबत कर्जमाफी संदर्भात चर्चा सुद्धा केली आहे। कर्जमाफीची माहिती कोणत्या फॉर्मॅटमध्ये द्यायची याची चर्चा सुद्धा झाली असून वेळेत कर्जमाफी पूर्ण करू शकत याचं नियोजन सुद्धा केलेलं आहे। तर तुम्ही पूर्णपणे माहिती इथे पाहू शकता, ज्यामध्ये सर्वात मोठं संकट हे जे एल निनोचं आहे। पावसाचा अंदाज 80% पेक्षा वर्तवण्यात जास्त आला आहे। त्या उतरत्या क्रमाने पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। त्यामुळे पिकांवर त्यांचा ताण अधिक येण्याचा अंदाज आहे व हवामानाच्या अंदाजानुसार कसं नियोजन करता येईल असं नियोजन करण्यात आलं आहे। त्याचा भाग म्हणून जलयुक्त शिवाराचे कामाला गती देण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी महाविस्तार ॲप सुरू करण्यात आला आहे। त्याआधी शेतकऱ्यांचे पीक पद्धती आणि इतर माहिती सुद्धा या AIच्या माध्यमातून देणार असल्याची सुद्धा माहिती सांगितलेली आहे। तर तुम्ही सुद्धा हे AI ॲप वापरला आहे का नाही नक्कीच कमेंट करून सांगा। जे शेतकरी पात्र असणार आहे त्यांचे निकष सुद्धा इथे माहिती देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये जे शेतकरी निकष पाळून म्हणजे 30 सप्टेंबर 2025 पूर्वी जर पूर्णपणे तुम्ही निकष पाळले असतील म्हणजेच काय कर्ज थकबाकी तुमचे असावा, जेणेकरून तुमची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। त्यानंतर 2 लाखांपर्यंत कर्जमाफी केली जाणार आहे। त्यानंतर 50,000पेक्षा जास्त म्हणजे जुने कर्ज नसावे हे सुद्धा सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांना पुरवण्यात येणाऱ्या खतांवर पुरवठ्यावर सरकारचं कडक लक्ष आहे। यावर्षी जागतिक परिस्थितीमुळे खतांच्या उत्पादनावर अधिक ताण येईल व औद्योगिक क्षेत्रातील खतं वळवली जात नाहीत अशा याकडे लक्ष दिले जाणार आहे। यासंबंधी व्हिडिओग्राफी सुद्धा इथे करण्यात आलेली आहे। पण पाण्यात कमीत कमी उपयोग कसा करता येईल हे सुद्धा प्रयत्न करावे सांगितलेलं आहे व 30 जून पूर्वी कर्जमाफी करणार व पुढच्या हंगामासाठी आपले शेतकरी कर्जासाठी पात्र असणार आहे सुद्धा देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। तर फार्मर ID असणे अत्यंत आवश्यक असणार आहे। त्यामुळे लक्षात घ्या, सरकारी जे काही कर्जमाफी करणार आहे त्यावरती शेतकरी बांधवांनो तुमचे फार्मर ID असणे बंधनकारक असणार आहे। 50 सोसायटी याचे सुद्धा बँक पात्र असणार आहे। तर जुने तुमचे पूर्णपणे काम असणार आहे ते लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला म्हणजेच योजना यात्राला सबस्क्राईब करा। धन्यवाद।